तर मित्रांनो आपल्याला गावामधून एक कॉल आला होता शिवानंद शिंदे यांचा की बा एक शेतामध्ये एक साप आहे, तू या आणि त्या सापाला रेस्क्यू करून घेऊन जाय. तर चला मित्रांनो बघूयात कोणता साप आहे. तर मित्रांनो आपण बघू शकता हा एक परळ म्हणजेच रसेल वायपर या जातीचा साप असून या सापामध्ये हेमोटॉक्सिन विष राहतं. आणि मित्रांनो आपण बघू शकता कशा प्रकारे आपल्या कुकरच्या सिटी सारखा आवाज काढत असतो. तर मित्रांनो असा साप चावल्यास लगेच जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका किंवा हानी निर्माण होणार नाही. आणि साप पुढे आढळल्यास लगेच जवळच्या सर्पमित्राला कॉल करा, जेणेकरून सापालाही कुठल्या प्रकारचा हानी होणार नाही आणि तुम्हालाही कुठल्या प्रकारचा हानी किंवा धोका निर्माण होणार नाही. तर चला मित्रांनो बिना टाइम घालवत लगेच या सापाला आपण रेस्क्यू करूया. कडक वाले राहायची पुन्हा तर मित्रांनो सक्सेसफुली आपण या सापाला रेस्क्यू केलेले आहेत. हाय तर चला मित्रांनो सर्वप्रथम शिवराज खोडके यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो हा एक रसेल वायपर स्नेक आहे, ज्याला की चापडा, घोणस, परड या नावाने देखील ओळखलं जातं. आणि या सापामध्ये हेमोटॉक्सिन नावाचं व्हेनम राहतं. तर मित्रांनो असं साप चावल्यास कुठल्याही झाडफूक ओझ्यातंत्र यामध्ये न पडता लगेच जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका किंवा हानी निर्माण होणार नाही. आणि असं साप आपल्या घराच्या किंवा गोठ्यामध्ये आढळल्यास लगेच जवळच्या सर्पमित्राला कॉल करा, जेणेकरून सापालाही कुठल्याही प्रकारचा धोका किंवा हानी निर्माण होणार नाही आणि तुम्हालाही कुठल्याही प्रकारचा धोका किंवा हानी निर्माण होणार नाही. तर मित्रांनो आपण बघू शकता हा एक फॉरेस्ट एरिया आहे आणि इथे एक काम चालू आहे. तर मित्रांनो बिना टाइम घालवता लगेच आपण या सापाला इथे रिलीज करणार आहोत. तर चला मित्रांनो सापाला रिलीज करूया.
तर मित्रांनो, तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केले नसतं तर करून घ्या, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचून जाईल. तर मित्रांनो, आपण बघू शकता हा एक फॉरेस्ट एरिया आहे. धन्यवाद मित्रांनो.